तर आज आपण सराव संच 2.6 मध्ये प्रश्न क्रमांक 7 फक्त पाहणार आहोत। बघा प्रश्न क्रमांक 7 काय दिलेला आहे। एका नदीत बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात। समजा एक बोट आहे जी या ठिकाणाहून नदीचा प्रवाह इकडे आहे, म्हणजे नदी ह्या बाजूने वाहत आहे, या बाजूने वाहत ती बोट गेली आणि पुन्हा 36 किलोमीटर जाऊन पुन्हा परत त्याच ठिकाणी आली। अशा वेळेला तिला एकूण बोटीला जाऊन परत येण्यासाठी 8 तास लागतात। बोटीचा संत पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्यामध्ये काय समजून घ्यायचं आहे। बघा तुम्ही जर बोटिंग करत असाल, म्हणजे बोट मध्ये बसलेले असाल आणि जर नदी या बाजूला वाहते, जर तुम्ही बोट मध्ये बसलात तर नदीच्या प्रवाहाबरोबर तुमचा सुद्धा वेग वाढतो, म्हणजे तुमच्या बोटीचा वेग सुद्धा वाढतोय। नदी फास्ट जेवढं वाहत असेल तेवढ्या वेगाने तुमची बोट वाहणार असेल। जर तुमच्या बोटीचं स्पीड असेल जास्त असेल आणि तुमच्या नदीच्या प्रवाहाचा वेग सुद्धा जास्त असेल तर बोट आणखीन वेगाने वाहणार आहे। यासाठी आणखीन एक उदाहरण आपण, जर कोणच बोटिंग करत नसेल तर त्याच्यासाठी बघा, टू व्हीलर असेल किंवा सायकलिंग असेल, ज्यावेळेला तुम्ही सायकल चालवताय त्यावेळेला तुम्ही उतारानं सायकल चालवताय, म्हणजे रस्त्याचा उतार आहे, अशा उताराला सायकल चालवताय तर तुम्ही पॅडल माराल, तो वेग आणि उतारानं सायकल चालवण्याचा वेग हे डबल होणार आहे, म्हणजे तुमच्या सायकलचा वेग प्रचंड वाढणार असतो। तेच तुम्ही रस्त्याच्या चढतीने वर येणार आहात, अशा वेळेला तुम्हाला पॅडल मारावं लागणारच आहे, तुमची एनर्जी खर्च होणार आहे। त्यावेळेला काय असणार, तुम्हाला साधारण विरोध होणार आहे वरती चढण्यासाठी। आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इथं जे दिलेलं संत पाण्यातील वेग हे का दिलेलं असतं, म्हणजे थोडक्यात नॉर्मल गोष्ट सांगितलेली असते। जर पाणी वाहत नाहीये, जर पाणी वाहलं नाहीये, खाली पण वाहत नाहीये, त्याला विरोध काय नाही, संत एका जागेला स्थिर पाणी आहे। जसं तलावामध्ये असेल, एखादा तलाव असेल किंवा खण असेल, छोटीशी खण असेल तर तिथं पाणी स्थिर असणार। अशा ठिकाणी जर आपण बोट चालवलं तर ती 12 किलोमीटर वेगाने व्हायला लागू शकते, कारण का पाणी एका जागेला ते विरोध करत नाहीये, पुढे ढकलतही नाहीये, पाणी वाहण्याला सुद्धा मदत करत नाही आणि विरोध सुद्धा करत नाही। अशा वेळेला ती ज्यावेळेला बोट वाहत असेल त्यावेळेला त्या बोटीचा वेग 12 किलोमीटर आहे, संत पाण्यातील वेग 12 किलोमीटर आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, हे मी एक्सप्लेन एवढ्यासाठी केलं। ह्याच्या सारखी गणित आल्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर पहिली गोष्ट, बोटीने प्रवाहाच्या दिशेने, पुस्तकात काय छापले ते बघा, आणि इथं बघा मी काय म्हणजे करेक्शन केलेलं आहे। बोटीने प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास 8 तास लागतात। बोटीचा संत पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर आहे। आता आपल्याला काय शोधायला सांगितलंय, तर नदीच्या प्रवाहाचा वेग काढा। समजा नदीच्या प्रवाहाचा वेग x मानू। आतापर्यंत आपण x मानूनच उदाहरणं सोडवलेली आहेत, त्यामुळे समजा नदीच्या प्रवाहाचा वेग आपण x मानला, नदी x या वेगानं वाहायला लागलेली आहे, नदी x या वेगानं वाहायला लागली। आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे, बोटीचा वेग दिलेला आहे, बोट तुमची किती स्पीडने चाललेली आहे। आता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे। आपण नदीच्या प्रवाहाचा जर वेग x मानलेला आहे, तर आपण जर नदीच्या प्रवाहाच्या दिशेने वाहतोय तर आपल्याला काय होणार आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग मगाशी सांगितलं अधिक काय होणार आहे, पाण्यातील म्हणजे बोटीचा वेग होणार आहे। मग बोटीचा वेग 12 आहे, तर आपल्याला प्रश्नामध्ये ते सुद्धा काढावं लागणार आहे, ते सुद्धा शोधावं लागणार आहे नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर। त्यामुळे आपण सुरुवातीला काय करणार आहे,
बोटीचा वेग, आता आपण बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग काय असणार आहे? आता बघा, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग, त्यामध्ये नदीच्या प्रवाहाचा वेग अधिक बोटीचा वेग, बोटीचा संत पाण्यातील वेग काय होणार आहे? नदीच्या प्रवाहाचा वेग आपण x मानलेला आहे, अधिक त्याच्यामध्ये नदीचा संत पाण्यातील वेग, बोटीचा संत पाण्यातील वेग, बोटीचा संत पाण्यातील वेग, हे काय होणार आहे? अधिक होणार आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे. बघा, नदीच्या प्रवाहाचा वेग x आहे, अधिक बोटीचा संत पाण्यातील वेग 12 आहे, आणि हे ताशी किलोमीटर हे सगळं लिहावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं गणित हे आहे. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मी सांगतोय, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग झाला, जर आपण जातोय त्या दिशेने वेग झाला. जर आपल्याला परत यायचं असेल, परत येताना म्हणजे बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, त्यावेळेला काय होणार आहे? नदीच्या प्रवाहामधून, नदीचा जो प्रवाह आहे त्याच्यात मध्ये, म्हणजे आता हे आपण ऍक्च्युअल मध्ये बोटीचा वेग हा काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणजे हे वाक्य उलटी लिहा तुम्ही, म्हणजे बोटीचा संथ पाण्यातील वेग यातून नदी विरोध करणार आहे. आपल्याला काय होणार आहे? तुमची बोट या बाजूला चालली होती, त्यावेळेला नदीच्या प्रवाहाचा वेग त्यामध्ये ऍड होणार. म्हणजे समजा बोट आहे, चाललेली आहे, नदीचा नाका आहे, तर ह्या काय होणार आहे? त्यामध्ये ऍड होणार आहे, वेग वाढणार आहे. पण जर समजा ही बोट या बाजूला येत आहे, तर त्यावेळेला ह्या लाटा त्याला विरोध करणार आहेत, म्हणजे आता ते वजा होणार आहे. म्हणजे नदीच्या प्रवाहाचा वेग काय होणार आहे? वजा. इथं अधिक झालेला, इथं वजा होणार आहे. म्हणजे आता आपण 12 मधून x वजा करणार आहे. 12 मधून x काय करणार आहे? वजा करणार आहे. आपल्याकडे ही आता एक प्रकारे दोन समीकरण तयार झालेले आहेत. इथं सुद्धा हे ताशी किलोमीटर आहे, म्हणजे ताशी किलोमीटर आहे. आता आपलं हे एवढं गणित आहे जे निम्म्या भागामध्ये आपलं संपलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यानंतर हे सगळं दिलेलं आहे बोटीच्या प्रवाहाचा. बघा, बोट या बाजूला चालल्या, आपण वेग काढला, बोट परत येत आहे, त्या बाजूचा वेग पण काढलेला आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे? वेग शोधायचा आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग. तर लक्षात ठेवा की वेग बरोबर काय असतं? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेग बरोबर काय असतं? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. पण आता ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे वेग शोधायचा आहे,
आपल्याकडे अंतर आहे, किती अंतर 36 किलोमीटर आहे. बघा एकूण अंतर जे आहे प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत 36 किलोमीटर येणे म्हणजे अंतर आहे. प्रवाहाच्या दिशेने आपण 36 किलोमीटर आपण गेलेले आहोत आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण 36 किलोमीटर आलेले आहोत. वेग सुद्धा आहे. आता आपल्याकडे जे अंतर आणि वेळेची गुणोत्तर आहे ती फक्त ह्याच्या संदर्भातली आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये वेग शोधायचा आहे. वेग शोधायचा आहे पण आपल्याकडे वेळ जाण्यासाठी किती वेळ आणि येण्यासाठी किती वेळ हे दिलेलं नाही. आपल्याला दोन्ही मिळून 8 तास लागतात हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपण काय करणार आहे, याचं सुद्धा सूत्र बनवणार. सूत्र म्हणजे काय, आपल्याला काय करायला लागणार, 2 वेळा वेळ जाण्यासाठी किती वेळ लागला आणि येण्यासाठी किती वेळ लागला. कारण आपण बोटीच्या इथं काय करतोय, प्रवाहाच्या दिशेने जातोय आणि इथं काय करायला लागलोय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतोय माघारी. तर त्या वेळेला काय असणार आहे, प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठीचा वेळ तो वेगळा असणार आहे आणि येण्यासाठीचा वेळ वेगळा असणार आहे. त्यामुळे ते दोन्ही वेळ आपल्याला काढावी लागणार आहे. तर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ, प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ. बघा प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ काय असणार आहे, आपण हे सारखं सारखं पुन्हा पुन्हा लिहिण्यापेक्षा आपण T1 मानूया. का T1 मानलेला आहे, कारण हे T1 असणार आहे, T2 असणार आहे. प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ. आता वेळ आपण शोधणार आहे. मग आता इथं समीकरण बदलणार आहे. अंतर भागिले वेग असं करणार आहे आपण. अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. आता अंतर किती आहे, अंतर 36 किलोमीटर आहे. तर 36. वेग किती आहे, बघा जाण्यासाठीचा वेग जो आहे तो या पद्धतीमध्ये सेम लिहा. x अधिक 12 काय आणि 12 अधिक x काय इथंच होणार आहे. 12 अधिक x हे झालं प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागलेला वेळ. ठीक आहे, मी ती वेळसाठी डायरेक्ट इथं T2 असं लिहितोय आणि आता सूत्र लिहायची काही गरज नाहीये. सूत्र आपण लिहिलेलं आहे. किंमत लिहूया आपण. 36 आहे असंच असणार आहे. 36 आहे असं असणार आहे. बघा इथं पाहिजे तर मी हवं तर इथं लिहितोय लागलेला वेळ आणि कंसामध्ये लिहा T2 बरोबर अंतर भागिले वेग. दोन्हीसाठी सेम सूत्र आहे. इथं आता 36 भागिले काय येणार आहे, 12 वजा x. 36 भागिले 12 वजा x. आता बघा आपल्याकडे जे उदाहरण तयार झालेलं आहे ते तुम्हाला खूप समजणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं हे 2 वेळा दुसऱ्या वेळेला सांगताना मी शॉर्टकट तुम्हाला सांगणार आहे. सोडवण्याची शॉर्टकट पद्धत काय नाहीये, समजून सांगण्याची शॉर्टकट पद्धत आहे. म्हणून ते शॉर्टकट पण समजून सांगणार आहे. प्रवाहाच्या दिशेने लागलेला वेळ. आता आपल्याकडे दोन्ही वेळ आहेत. काय सांगितलं की प्रवाहाच्या दिशेने जायला लागलेला 36 किलोमीटर गेलो आणि त्यावेळेला आपल्या बोटीचा वेग 12 तास आणि त्याच्यामध्ये प्रवाहाचा वेग ऍड झाला. आपण 36 किलोमीटर गेलो. पुन्हा येताना आपल्याला 36 किलोमीटर यायचं आहे आणि आपल्याला 12 किलोमीटर पाण्याचा बोटीचा वेग आहे आणि त्यातून आपला x वजा होणार आहे, म्हणजेच नदीचा वेग वजा होणार आहे. आता मग आपल्याला काय शोधायचं आहे, आता आपल्याला काय शोधायचं आहे, आपल्याला जे वेग किती लागलाय, वेग किती आहे हे शोधायचं आहे. पण आपल्याला पहिला वेळ काढावा लागेल. जाण्यासाठी किती वेळ लागला, येण्यासाठी किती वेळ लागला, हे आपल्याला दिलेलं आहे.
बघा, प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास 8 तास लागतात. ओके, म्हणजे जर आपण जाण्यासाठी T1 लागतोय दिलेल्या अटीनुसार, समजा दिलेल्या अटीनुसार जाण्यासाठी लागलेला वेळ T1 आहे, जाण्यासाठी T1 लागलेला आहे आणि येताना आपला T2 वेळ आहे, येण्याचा वेळ T2 आहे. तर दोन्ही मिळून किती वेळ लागलेला आहे? 8 तास लागलेले आहे. 8 तास लागले. मग T1 म्हणजे काय? T1 म्हणजे 36/12 अधिक x अधिक T2 काय आहे? 36/12 - x बरोबर 8 आहे. आता आपली जी समीकरण तयार झालीत ती ही एवढी वाक्य आपण बोर्डवर लिहिलेली आहेत, म्हणून ही समीकरण तयार करताना आता हे तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, हे काय करायचं आहे आता तुम्हाला सोडवायचं आहे. तुम्ही दोन पद्धती आहेत, तुम्ही डायरेक्ट सुद्धा सोडवू शकता, म्हणजे तुम्ही हे बेरीज वजाबाकी तिरकस गुणाकार वगैरे करून सोडवू शकता. पण त्याच्यापेक्षा सोपं यामध्ये सामायिक काय आहे, वरच्या मध्ये अंशामध्ये 36 सामायिक आहे, त्यामुळे 36 सामायिक बाहेर काढा. कंसामध्ये काय राहिलेलं आहे? 1/12 अधिक x अधिक 1/12 - x बरोबर हे 8 आहे. डायरेक्ट तुम्ही इथं 8 36 गुणुले आहे, 8 एके 8 सॉरी 36 ला भाग जाऊ शकत नाही, सॉरी. याच्यानंतर बघा, आपण 36 कॉमन काढलेला आहे, 8 आपण समोर आहे असं लिहिलेलं आहे. आता 36 कॉमन काढल्यानंतर हा कंस पूर्ण करायचा आपल्याला. कंस पूर्ण करायचा म्हणजे 12 - x ने 1 ला गुणल्यानंतर 12 - x 1 आहे असं, अधिक 12 अधिक x ने 1 ला गुणल्यानंतर 12 अधिक x, आणि छेदामध्ये बघा तुम्ही 12 न म्हणजे ह्या 12 ने 12 - x ला सुद्धा गुणणार आहे. मग 12 गुणिले 12 आपण एक काम करूया, 12 गुणिले 12 चा वर्ग 144 लिहिणार आहे आपण, अधिक वजा x चा वर्ग, कंस पूर्ण करा आणि बरोबर 8 आहे असं लिहा. आता पुन्हा बघा, x ला x कॅन्सल केलेला आहे आणि येते इथं 12 राहिले, 12 आणि 12 24 झाली, तर गुणुले चिन्ह असेल ते गुणुले चिन्ह आहे 24. आणि आता त्याच्या छेदामध्ये 12 चा वर्ग 144 वजा x वर्ग, हे काय आहे? इथं भागिले आहे आणि इथं 8. एक काम करा, आपल्याला समीकरण सोपं व्हावं त्यासाठी जे भागिले ते या बाजूला गुणाकारामध्ये लिहा, म्हणजे 36 गुणुले 24 बरोबर 8 कंसामध्ये, कारण हे भागिले होतं या बाजूला आल्यावर गुणुले, पाहिजे करण्यासाठी गुणुले चिन्हात लिहा, 144 वजा x वर्ग. आता बघा इथं हे सगळं या बाजूला आहे आणि हे या बाजूला आहे, तर अशा वेळेला भागाकार होतो. 8 एके 8 8 त्रिक 24, पुन्हा 36 गुणिले 3 sin 3 18 आणि 3 त्रिक 9 आणि हातच्याला गेलेला 1 sin 3 18 हातच्याला गेला 1 3 त्रिक 9 आणि 1 10, हे 108 बरोबर 144 वजा x वर्ग. एक काम करा, हे x वर्ग इकडे घ्या, कारण x वर्ग आपल्याला वजन असणार आहे, त्यामुळे हे x वर्ग इथं आलं, 144 आहे ते तसं, हे 108 पक्षांतर करा, हे 108 काय करा, पक्षांतर करा. हे 108 पक्षांतर झाल्यानंतर हे वजा 108 झाले, तर मग x वर्ग बरोबर 144 मधून 108 निघून गेले, राहिले 36. मग आता x ची किंमत, x वर्ग बरोबर 36 आहे, x वर्ग बरोबर 36 आहे, तर x ची किंमत वर्गमूळ काढल्यानंतर x बरोबर 6. वर्गमूळ काढले, इथं लिहा वर्गमूळ
x वर्ग बरोबर 36 आलेला आहे, वर्गमूळ काढल्यानंतर 6 उत्तर आलेलं आहे. आपल्याला काय विचारलंय, नदीच्या प्रवाहाचा वेग. बघा तुम्हाला मी भरपूर वाक्य लिहून दिलेले आहेत, स्टेटमेंट लिहून दिलेले आहेत, हे सगळं तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. एक सिंपल फॉर्मॅट जरी वाटत नसला रिअल आहे तरी पण तुम्ही उदाहरण समजून 2 वेळा घेणं खूप गरजेचं आहे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाच्या संदर्भात हे गणित आहे, तुम्ही स्वतः तुम्ही सोडवून बघणं गरजेचंच आहे.